खूप दमले बाबा आज. प्रचंड धावपळ होती. टू टायर्ड यार. अरे आज तू घरात असता ना या? एक मिनिट, एक मिनिट. हा सगळा काय प्रकार आहे ना? आणि मंगळसूत्र का घातलंयस तू? आणि कुणाचं आहे? ऍक्च्युली मम्मा गेटअप आहे माझा. गेटअप? कसला गेटअप? अगं कॉस्ट्युम पार्टी. माझ्या फ्रेंडकडे कॉस्ट्युम पार्टी होती ना, तो मी डिसाइडेड की असं काहीतरी घालून जाऊयात. व्हॉट? हे असं? मग मी खूप दमली आहे. एक ना मी जरा जाऊन झोपते. ओके बाय. गुड. एक मिनिट. इथे उभे राहा. ते माझ्या समोर उभी राहता नाही. खोटं बोलतेस ना मम्माशी? खोटं बोलतेस ना? जे काय आहे ना ते मला खरं खरं सांग. कळलं? तनया. ओके फाईन मम्मा, सांगते मी. पण प्लीज प्रॉमिस मी तू माझ्यावर चिडणार नाहीस. हे बघ, मला घाबरवू नकोस तू. इकडे इथे बस. बस इथे. आणि मला खरं खरं काय ते सांग. यू हॅव टू टेल मी एव्हरीथिंग. मम्मा पण प्लीज मला प्रॉमिस कर, तू माझ्यावर चिडणार नाहीस. मम्मा, आय हॅव डन समथिंग स्टुपिड. व्हॉट? वसू वहिनी, आज तू साक्ष आहेस की अखिलने मला देवासमोर माझ्याशी लग्न करण्याचं वचन दिलंय. ऐक ना प्लीज, काहीतरी आयडिया कर ना आणि मला तुमच्याबरोबर घरी घेऊन चल. मम्मा, तू काही बोलत का नाहीयेस? सी, मला माहिती होतं तू माझ्यावर चिडणार म्हणून मी तुला सांगते. My God, Tanaya. Oh my God. I'm so proud of you, बच्चा. I'm so proud of you. खरंच कमाल केलीस हं तू. व्हॉट? कमाल केलीस तू. कमाल. रिअली? लाईक खरं? अगं खरं म्हणजे काय? तुला माहितीये का? मी असं म्हणतात हं, की मुलं आईबापांपेक्षा वरचढ असतात. आणि ते अगदी खरं आहे. यू हॅव प्रूव्ड इट. तनया, अखिलच्या मनामध्ये आता तुझी जागा फिक्स व्हायला पाहिजे. रादर ती तू फिक्स कर. कळतंय का? आय नो. आणि ही योग्य संधी आहे त्याच्यासाठी. एनिवे, त्या घरातली लेटेस्ट न्यूज कळली की नाही तुला? काय? आकाश ठाकूर मुंबईच्या प्राईम लोकेशन मध्ये एक व्हेन्यू घेतोय. याचा अर्थ काय झाला? आकाश ठाकूर आता यंग बिझनेस आयकॉन या लिस्ट मध्ये सामील होणार. दॅट्स ग्रेट मम्मा. हो, म्हणजे काय होणार? त्या घराची पत अजून उंच होणार. खरं की नाही? आणि त्या घरामध्ये तुझी सोयरीक होणार म्हणजे कमाल आहे. खरंच कमाल आहे. खरं सांगू का? ती फॅमिली खाते की ग. खरंच मम्मा, तू खुश आहेस ना? खुश. तुला वाटतंय ना की अखिलशी तुझं लग्न व्हावं म्हणून? म्हणजे काय मम्मा? हो, ऑब्व्हियसली. झालात का? चला चला, शाळेची वेळ झाली. काय ग? चला चला. चेनू, म्हणून डोर का लॉक केलंय तुम्ही? काय काय झोपलात का परत? चला उठा उठा उठा. चेनू म्हणू, तुमचा आवाज ऐकू येतोय मला. चला पटकन दार उघडा आता. तुम्हाला सांगितलंय मी, असं उगाच दार बंद नाही करायचा. चेनू, मनू. नाही उघडणार. म्हणजे बाबा तू काय करून? मनू, मनू आता मी रागवे ना? राघव, तरी आम्ही दरवाजा उघडणार. अरे पण पण झालंय काय, मला सांगाल का तुम्ही? आम्हाला बरोबर शाळेत नाही जायचंय. हा? तो जर आमच्या सोबत शाळेत येणार असेल तर आम्ही शाळेत नाही येत. आकाश,
अरे काय झालं, तू एवढा का ओरडतेस आणि तू दरवाजा कशाला बदलतोयस? आई अगं दोघी डोर लॉक करून बसतात आतमध्ये, माहित नाही काय नाटकं सुरू आहेत. म्हणे बनी सोबत शाळेत जाणार नाहीत. रे कर्मा, थांब जरा, आले. काय ग बाह्या मुली तरी ना, खरंच ना कठीण आहे यांची समजूत घालणं सुद्धा ना. काय ग बाई, काय काय बोलायचं आणि काय कुठे गेले. थांब बघू दे जरा. चिनू, ए मनू, तुम्ही माझी शाणी बाळं आहात की नाही? तुमचा आवडता खाऊ देणार आहे मी आज डब्यात. दार उघडा. आधी बाबाला सांग आमचं ऐकायला. आम्हाला नाही आवडत तो बनी. तरी पण तो आम्हाला त्याच्याबरोबर शाळेत जायला सांगतोय. आवडत नाही म्हणजे काय? हा, तो बिचारा नेहमी तुमच्याशी मैत्री करायचा, तुमच्या बरोबर खेळायचा प्रयत्न करत असतो. तुम्ही एकदा तरी नीट बोलत का त्याची? त्याच्या पण आमच्यावर रागवतोयस का? आम्ही काही उघडणारच नाही. तुम्ही काय गावपणा चाललाय हा?